एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये सगळं काही सुरळीतपणाने सुरू होतं आणि त्यांचा सुखाचा संसार देखील अगदी चांगल्या पद्धतीने चालू होता। पण मात्र या जोडप्यामध्ये असणारी जी बायको आहे, त्या बायकोची जी बहीण आहे, तिचा मात्र संसार चांगल्या पद्धतीने चालत नव्हता। तिच्या संसारामध्ये थोडे वाद विवाद, कौटुंबिक वाद मोठ्या प्रमाणात वाढला होता। म्हणून त्या महिलेच्या बहिणीनं तिच्या घरी असणारी जी एक अल्पवयीन मुलगी आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी आहे, त्यांच्या घरामध्ये वाद होत आहेत म्हणून तिनं तिच्या मुलीला हिच्या घरी पाठवलं, कारण की यांचा संसार सुखाचा होता, सगळं काही सुरळीतपणाने सुरू होतं। आता ती जी मुलगी आहे ती तिच्या मावशीच्या घरी राहायला आलेली होती। 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं, पण मात्र ती तरुणी 18 वर्षापेक्षा कमीची ती शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होती, अपंग होती आणि ती तिच्या मावशीच्या घरी राहत होती। आता दिव्यांग असल्यामुळं घराबाहेर तिला जास्त काही जाता येत नव्हतं। ती घरामध्येच राहत होती, अभ्यास करत होती, तिचे घरातले कामं ती तिच्या पद्धतीनं करत होती। मग मावशी कामाला घराबाहेर जात होती आणि त्या ठिकाणी तिचा जो काका आहे, मावशीचा नवरा आहे, तो सुद्धा घराबाहेर जात होता आणि सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं। पण मात्र एक दिवस जेव्हा त्या मुलीच्या मावशीचा नवरा अचानक घरी आला, तेव्हा त्याला समजलं की त्याची बायको घरी नाही आहे। म्हणून त्यानं त्या पोरीच्या जवळ गेला आणि त्या पोरीच्या जवळ जाऊन त्यानं त्या पोरीला नको तसे व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली। त्या पोरीच्या भावना उत्तेजित केल्या, तिच्या ड्रेसमध्ये हात घातला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली। त्या पोरीनं तिच्या काकाला म्हणजे मावशीच्या नवऱ्याला विरोध केला, हे काय करताय, असं मला आवडत नाही, असं नाही, म्हणून त्याला विरोध केला। तेव्हा त्या पुरुषानं त्या पोरीला सांगितलं की हे मोबाईलमध्ये जे करतायत तेच मी तुझ्या मावशीबरोबर करतो आणि हे तुझ्याबरोबर सुद्धा करणार आहे, त्यामुळं तुला मोठा आनंद देखील येणार आहे। पण मात्र ही गोष्ट कोणाला सांगितली, काही केलं तर माझ्या एवढं वाईट कोण नाही, अशी धमकी त्यानं त्या पोरीला दिली आणि त्या मावशीच्या नवऱ्यानंच त्या पोरीबरोबर अशा पद्धतीनं नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे आणि या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये त्या जी महिला बायको आहे तिच्या बहिणीची एक मुलगी आहे, अल्पवयीन आहे, 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी आहे, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहे। म्हणून त्या महिलेनं तिच्या बहिणीच्या घरी या मुलीला आणून सोडलं होतं आणि आणून सोडल्यानंतर त्या मुलीच्याच मावशीच्या नवऱ्यानं म्हणजे तिच्या काकानंच त्या पोरीबरोबर अशा पद्धतीनं नको ते कृत्य केलं होतं। सुरुवातीला मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ दाखवले आणि ते व्हिडिओ दाखवून तुझ्या मावशीबरोबर सुद्धा मी अशाच पद्धतीनं करतो असं म्हणून तिच्या अल्पवयीन वयाचा फायदा घेतला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। आता नको ते कृत्य केल्यानंतर हा प्रकार वारंवार त्या ठिकाणी घडत होता। जेव्हा जेव्हा मावशी घरी नसायची तेव्हा तेव्हा तो काका घरी यायचा, त्या पोरीबरोबर मनमोकळेपणानं सगळं काही करायचा। ती पोरगीसुद्धा कोणालाही काही सांगत नव्हती, त्यानं धमकी दिली होती, असा प्रकार त्या ठिकाणी घडत होता आणि हा प्रकार सातत्यानं मागच्या 2 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू होता। पण मात्र ती पोरगी कोणालाही ही घटना गोष्ट सांगत नव्हती। मग मावशीच्या अचानक गोष्ट लक्षात आली की ही पोरगी घरामध्ये एकटी असते आणि तिचा नवरासुद्धा काही दिवसापासून घरीच थांबतोय, कामाला जात नाही, गेला तर लवकर येतोय। म्हणून त्या बायकोलासुद्धा संशय आला आणि एक दिवस ती कामाला जाते म्हणून गेली आणि अचानकच घरी येऊन धडकली। जेव्हा ती अचानक घरी येऊन धडकली तेव्हा तिला तिचा नवरा आणि तिच्या बहिणीची पोरगी दोघंजण घरामध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसले। नको त्या अवस्थेमध्ये दिसल्यानंतर तिच्या तळपायाची आगच मस्तकात गेली। तीच पोरगी याच्यासोबत काहीतरी करते, हा तिच्यासोबत काहीतरी करतोय, हे तिच्या डोळ्यानं तिनं पाहिलं होतं आणि हे सगळं पाहिलेलं प्रकरण तिनं तिच्या बहिणीला सांगितलं आणि तुझी मुलगी कशा पद्धतीने या ठिकाणी करते, तिच्या नवरासुद्धा याच्यामध्ये दोषी आहे असं त्या महिलेनं त्या पोरीच्या आईला सांगितलं।
दोघी जणींनी तात्काळ जवळचं चंदननगर पोलीस स्टेशन गाठलं. त्या पोरीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा हे घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आलं की तिच्या मावशीचा नवरा तिला त्या पोरीला नको तसे व्हिडिओ दाखवत होता, जबरदस्ती करत होता. मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं हा सगळा प्रकार सुरू होता. आता चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे, पण मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ते तक्रार कायम ठेवतात, वापस घेतात. काय काय घडतं हे आपला पाहावं लागणार आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.